जिल्ह्यातील ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रांचा डिलिव्हरी रेशो आणि ओपीडी कमी आहे अशा वैद्यकीय अधिकाऱ्यांना मुख्यालय थांबवून डिलिव्हरी रेशो आणि ओपीडी वाढवा, अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांनी दिला। जिल्ह्यातील तालुका आरोग्य अधिकारी तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांची राष्ट्रीय आरोग्य विषयक आढावा बैठक आज वेरूळ सभागृहामध्ये आयोजित करण्यात आली होती। जिल्ह्यातील ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील डिलिव्हरी रेशो आणि ओपीडी कमी आहे अशा तालुका आरोग्य अधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी यांच्या कामांचा आढावा घेऊन कामामध्ये सुधारणा करावी, अन्यथा सक्त आणि कडक कारवाई करण्यात येईल। तसेच जे वैद्यकीय अधिकारी मुख्यालयामध्ये राहत नाहीत त्यांनी नियमित मुख्यालयामध्ये थांबावे, अन्यथा जिल्हा परिषदेची टीम केव्हाही आणि कधीही येऊन आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्राची झाडाझडती घेईल। त्यावेळेस तुम्ही जर गैरहजर असतील तर तुमची खैर नाही असा इशारा देखील मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांनी दिलाय। बैठकीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी मार्च 2024 ते 10 जून पर्यंतचा आढावा घेत आशाताईंमार्फत घरोघरी जाऊन डिलिव्हरी आणि ओपीडी संदर्भात जनजागृती करा, आरोग्य केंद्रांची स्वच्छता ठेवा, वापरण्यासाठी पाण्याची व्यवस्था करा, पिण्याचे शुद्ध पाणी ठेवा, रुग्णांना आवश्यक त्या सर्व सुविधा पुरवा अशा सूचना देत आमठाणा प्राथमिक आरोग्य केंद्रातील ओपीडी आणि डिलिव्हरीचा रेशो चांगला असल्याचं सांगत वैद्यकीय अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांच्या कामांचं कौतुक देखील केलंय।